अमरावती आणि बडनेरा शहरात 2 दिवसांचा पाणी पुरवठा बंदीचा इशारा. तरीही काही भागांमध्ये आले नळाला पाणी. काहींना मात्र पाण्याच्या थेंबासाठी संघर्ष करावा लागतोय. पाईपलाईन दुरुस्तीमुळे निर्माण झालेल्या गोंधळातून नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे संभ्रमाची स्थिती. 22 आणि 23 एप्रिल या 2 दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडनं अमरावती आणि बडनेरा शहरात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. या बंदीचं कारण होतं माहुली परिसरात सुरू असलेली पाईपलाईन दुरुस्ती. मात्र यानंतरही 22 एप्रिल रोजी अनेक भागांमध्ये नळाला पाणी येत असल्याचं दिसून आलं, ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काहींनी आनंदाने पाणी भरलं तर काही नागरिकांनी रोजच्या सवयीने नळ उघडून ठेवला आणि निराश होऊन बंद केला. या विरोधाभासी परिस्थितीचं कारण ठरतंय पाण्याच्या टाकीत आधीपासून साठवलेलं पाणी, जे 22 तारखेला काही भागांमध्ये वितरित करण्यात आलंय. मात्र कित्येक भागांमध्ये नळ कोरडेच राहिलेत. दुसरीकडे काही सुज्ञ नागरिकांनी या दोन्ही दिवसांकरिता पाणी साठवून ठेवण्याची खबरदारी घेतली, तर काहींना अचानक निर्माण झालेल्या टंचाईचा फटका बसला. सिंबोरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं असल्यामुळे मोठ्या टंचाईची शक्यता नसली तरी जुनी आणि ठिकठिकाणी गळती असलेली पाईपलाईन ही मुख्य अडचण ठरत आहे. अप्पर वर्धा धरणातून अमरावती बडनेराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला अनेक वर्ष झाली आहेत. तरीही अद्यापही पुनर्बांधणीचं काम केवळ चर्चेतच अडकलेलं आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडनं विधिमंडळात मुद्दा मांडला गेला असला तरी अंमलबजावणीत मोठी दिरंगाई दिसते आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप, संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. जुना पाईपलाईनची गळती, दुरुस्तीचं अपूर्ण नियोजन आणि प्रशासनाची अर्धवट माहिती या सर्वांनी मिळून अमरावती आणि बडनेरा शहरात पाण्याचा गोंधळ वाढवलाय. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आता तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.